नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उन्हाळा असो किंवा कोणताही ऋतू प्रत्येकाला आवडणारा पौष्टिक आणि चविष्ट बदाम शेक. तर आता मी इथे अर्धा लिटर अमूलचं दूध घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता ते अर्धा लिटर जे दूध आहे त्यामधलं मी थोडं दूध काढून घेतलेलं आहे. तर त्यानंतर मी इथे 15 ते 20 बदाम भिजवून घेतले आहेत सोलून. तुम्ही पाहू शकता हे 15 ते 20 बदाम जे आहेत ते 7 ते 8 तास चांगले भिजवून ठेवायचे आहे, जेणेकरून त्याचे जे साल आहेत ते पूर्ण निघतील. त्यानंतर हे जे बदाम आहे ते दूध आणि भिजवलेले हे जे बदाम आहे ते मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथं पेस्ट झालेली आहे. अशीच थिक पेस्ट करायची आहे. त्यानंतर इथे आपण थोडे दूध घेतलेले आहे. त्या दुधामध्ये मी इथे 1 टेबलस्पून अशी हे टाकलेली आहे, कस्टर्ड पावडर टाकलेली आहे. जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कंडेन्स मिल्कही यूज करू शकता, जेणेकरून तुमचा बदाम शेक जो आहे त्याला चांगली थिकनेस येईल. तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारे मी इथे कंडेन्स हे जे आहे कस्टर्ड पावडर ती चांगली व्यवस्थित मिक्स करून घेत आहे, जेणेकरून यामध्ये गुठल्या नाही पडल्या पाहिजे. जर गुठल्या पडल्या तर ज्यावेळेस आपण दुधामध्ये हे टाकू त्यावेळेस ते जे आहे ते घट्ट होणार खूप आणि टेस्टही लागणार नाही. त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता दूध माझं गरम झालेलं होतं. त्यानंतर मी यामध्ये केसरचे टाकलेलं होतं. तुम्ही पाहू शकता इथे मी केसर टाकून घेतलेले आहे. केसर चांगलं टाकून घेतल्यानंतर दूध परत एकदा उकळी येऊन द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे असं केसर टाकून घेतलेलं आहे. दुधाला उकळी येईपर्यंत त्याचा वेट करायचा आहे, जेणेकरून केसरचा जो रंग आहे तो आपल्या दुधामध्ये चांगला उतरला पाहिजे. त्यानंतर उकळी चांगली आली तर त्यानंतर यामध्ये मी 2 कप असे साखर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्हाला जितकं गोड हवं आहे तितकं तुम्ही साखर टाकायची आहे. त्यानंतर हे कस्टर्डचं जे मिल्क आहे ते मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण जे मिक्स करून घ्यायचं आहे. कंटिन्यूच हे मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून याच्या गुठळ्या नाही होणार आणि जी साखर आहे तीसुद्धा मेल्ट होईल लवकर. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी ते मिक्स केल्यानंतर मी इथे जी आपण बदामची पेस्ट केली होती ती बदामची पेस्ट इथे मी सर्व टाकून घेतलेली आहे आणि परत एकदा ते मिक्स करून घेत आहे. आणि भांडं जे असेल ते मोठंच घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व जे मिश्रण आहे ते पूर्ण एकजीव झालं पाहिजे. तुम्ही पाहू शकता इथे मी जे भांडं आहे ते चेंज केलेलं आहे आणि सर्व जे मिश्रण आहे ते पूर्ण असं मिक्स करून घेत आहे. कंटिन्यू मी त्याला हलवत आहे, जेणेकरून जे मिश्रण आहे ते पूर्ण एकजीव झालं पाहिजे, टेस्टही आली पाहिजे, त्याला साखरही वितळली पाहिजे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे जे आहे दूध जे आहे आपलं बदाम शेकचं ते मिक्स करून ठेवलेलं आहे. त्यानंतर बारीक फ्लेमवरतीच ठेवायचं आहे. जर उकळी आली तर बदाम चांगले जे आहेत ते शिजतील, तर त्यासाठी बारीक फ्लेमवरतीच जे आहे ते ठेवायचं आहे. त्यानंतर हे जे आहे कस्टर्ड पावडरमधलाही कच्चेपणा निघून जाईल आणि बदाम पण जे आहेत आपले त्याची पेस्ट तेही छान अशी शिजेल. त्यासाठी हे जे आहे बदाम शेकचं जे मिल्क ते आपण बारीक गॅसवरतीच ठेवणार आहोत. तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता मी बारीक गॅसवरतीच ठेवलेलं आहे. चांगली उकळी येऊन द्यायची आहे. आणि जर तुमच्याकडे केसर वगैरे नसेल किंवा कंडेन्स मिल्क नसेल तर यामध्ये तुम्ही वेलची पावडर टाकायची आहे, जेणेकरून त्याची टेस्टही खूप छान येते. वेलची पावडर मिल्क पावडर टाकली तरी काही हरकत नाही आहे. तर केसरच्या जागी तुम्ही वेलची पावडर टाकू शकता. आणि कंडेन्स मिल्क नसेल किंवा हे नसेल आपलं कस्टर्ड पावडर तर तुम्ही यामध्ये मिल्क पावडरही टाकू शकता. अशा प्रकारे मी हे जे आहे मिश्रण ते सारखंच अधूनमधून असं ढवळून घेत होते. त्यानंतर तुम्ही पाहू शकता असं अधूनमधून ढवळल्यानंतर जेणेकरून जे आपण कस्टर्ड पावडरचं जे मिल्क केलं होतं त्याची गुठळ्या नाही बनाव्यात, त्यासाठी मी अशा प्रकारे इथे जे आहे मिश्रण ते मिक्स करून घेतलेले आहे. 5 ते 10 मिनटं लागतात बारीक गॅसवरती, पण प्रॉपर असं बदामची जी पेस्ट आहे ती शिजून निघते. तुम्ही पाहू शकता 5 ते 10 मिनटानंतर जी बदामची पेस्ट आहे, जे मिल्क आपण बनवलेलं आहे ते चांगलं असं उकळलेलं आहे. तर आता हे तयार झालेलं आहे आपलं. तुम्ही पाहू शकता असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे किती छान दिसत आहे. जसं आपण बाहेर बदाम शेक पितो तसंच झालेलं आहे.
किती सोप्या पद्धतीने घरच्या घरी स्वादिष्ट आणि पौष्टिक बदाम शेक तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वादिष्ट पदार्थ बनवत राहा. थँक्यू.